नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी एक स्टोरी घेऊन आलो तुमच्यासाठी। म्हणजे ती स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे, जी की मी स्वतः म्हणजे मला ते सारखे विचारून माझ्या मनामध्ये ते क्रिएट झालेली एक बेसलाईन, त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो। ही स्टोरी सुरू होते एका नातूने एका आजीला विचारलेल्या प्रश्नावरून। बऱ्याचदा आपण आपल्या लहानपणापासून ऐकत आलेला असतो जो प्रश्न त्या नातूने त्या आजीला, किंवा एखादी गोष्ट त्या नातूने त्या आजीला विचारली असेल। नातू विचारत असेल की आजी मला बोलत असेल की आजी मला एखादी गोष्ट सांग, नाही का। ती आजी सहजपणे म्हणून गेली असेल एक म्हातारी होती, ती लहानपणीच मेली। तो नातू कन्फ्यूज झाला असेल, तिथं नाही का विचारात पडला असेल। एवढं विचारात पडला असेल म्हणण्यापेक्षा त्याला काय कळालं नसेल, आपलं सहज हसून गेला असेल। पण तीच गोष्ट कंटिन्यू नाही का पुढं चालत आलेली। आपण जेव्हा जगतोय लहानपणापासून, मी तरी खूप वेळा ऐकले, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की आपण सहज असं मित्रांमध्ये बसतो, वर्गात शाळेत बसलेला असतो, साईडला घेतो गाडी जरा, आणि आपण म्हणतो भाई एखादा जोक सांग रे, नाही का, किंवा गोष्ट सांग। तेव्हा आपण सहजपणे म्हणून जातो एक म्हातारी ती लहानपणी मेली। पण ती ओळ आली कुठून, ती लाईन आली कुठून, नाही का। सो ह्या ओळीवरती माझी एक काल्पनिक थेरी आहे, गोष्ट आहे, मी आज सांगतो तुम्हाला। तर कसं आहे, ती नातूने तो प्रश्न विचारला, आजीने तो सहजपणे त्याचं उत्तर दिलं। पण कदाचित त्या आजीला या प्रश्नाचं उत्तर देताना किंवा ही गोष्ट सांगताना डोळ्यात अश्रू भरून आले असतील। कदाचित त्या आजीने तिच्या आयुष्यभराची गोष्ट फक्त एका ओळीत सांगितलं असेल। गोष्टीची सुरुवात अशी होत असेल कदाचित। सगळ्या गोष्टी हे जे बोलते मी कदाचित का बोलते, कारण की माझं पर्सनल आहे बाबा। याबद्दल मी गुगलला पण सर्च केलं, काय नाही भेटलं, यूट्यूबला पाहिलं, कुठं काय नाही भेटलं। सो हा प्रश्न मला कधीपासून आहे ते, की त्या आजी जेव्हा लहान असेल, जेव्हा त्या आजीचा जन्म झाला असेल, तिच्या आईबापांनी नाही का अगदी हाताच्या फोडाप्रमाणे त्या आईला, त्या आजीला, त्या मुलीला जपलं असेल, लहानाचं मोठं केलं असेल। आणि अगदीच वय वर्ष 12 ते 14 या दरम्यान, आधीच्या काळी नाही का, जुन्या काळी लग्न वगैरे करायचे, बालविवाह जे होतं। पण ते जेव्हा बालविवाह होत असेल, त्या आजीचे विवाहाबद्दल कदाचित त्या आजीला एवढं, म्हणजे त्या मुलीला, आजी नाही म्हणत आता आपण, त्या मुली म्हणू, त्या मुलीला त्याबद्दल एवढं काय नसेल नॉलेज। ऑब्वियसली 12 ते 14 वयामध्ये काय रे नॉलेज असणार आहे, आपल्याला तरी काय नॉलेज होतं तेव्हा। तर टेक्नॉलॉजी पण नव्हती, आपण आता यूट्यूबला इकडं तिकडं सर्च करून छोट्या गोष्टी पाहतो, तेव्हा तर तसं पण नसायचं रे। तर त्या आजीला पडलेला प्रश्न, नाही साप आपण कुठं होतं, हा। सो त्या आजीचं 12 ते 14 या वर्षामध्ये लग्न झालं असेल, ठीक आहे। पण त्या आजीला सांगितलं असेल, समजा माहिती असेल की लग्न आहे बाबा, सासरी जाणार, ह्या त्या गोष्टी। पण त्या आजीने तिच्या आईवडिलांसोबत, आजी नाही म्हणायचे, त्या मुलीने तिच्या आईवडिलांसोबत, तिच्या भाऊ बहिणींसोबत जे काही स्वप्न विचार केले असतील, आणि जेव्हा सासरी गेल्यानंतर तिला काही गोष्टी सांगितल्या गेल्या असतील, पण तसे त्याच्यासोबत झालेच नसतील। एक तिने इमॅजिन केलेलं जग आणि रिअल जग त्याच्यासाठी खूप डिफरंट असेल, नाही का। म्हणजे ती जिथून सासरी गेली, लग्न वगैरे झालं, तिच्या ज्या सगळ्या इच्छा होत्या सगळ्या, त्या म्हणजे प्रत्येक मुलीच्या आजच्या पण डेटला प्रत्येक मुलगी त्या सासरी जाऊन तिच्या सगळ्या इच्छा मारत असते। आणि थांबा, एवढं थोडंसं मला कसं ट्रॅफिक आलं ना की मी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत रे दोन्ही टाईमला, त्यामुळे थोडंसं मला जागा क्लिअर करून मोकळा रोड भेटला। हां, तर तिच्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील, तिने प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यात त्या मुलीने सगळ्या गोष्टी नाही का सप्रेस करून मारत ती जगत, म्हणजे लहानाची मोठी झाली एवढी की ज्या वयापर्यंत तिला गोष्टी कळायला लागल्या
त्याच्यानंतरही तिच्यासोबत खूप काही गोष्टी तिच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नसतील. आणि हेच तिच्या आयुष्यात सारखं 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 चालू असेल हेही. त्याच्यामुळं कदाचित आजीने जेव्हा तिच्या नातूला सांगितलं ही गोष्ट की एक म्हातारी होती ती लहानपणीच मेली, ही कदाचित त्या आजीने सांगितलेली तिची आयुष्यभराची गोष्ट एका ओळीत सांगितलेली असेल. दुसरं, आता ह्याच स्टोरीमधनं मी दुसरी स्टोरी बिल्डअप करतो आहे, जे की त्या काळात जसं व्हायचं की मुलींच्या बाबतीत व्हायचं की नाही का, सासरी जाणं, मुलींना खूप गोष्टींचा असं त्रास होणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी मी बोलल्या आता. पण ते आता असं काढायला लागले, उलटा काढायला लागले रे. म्हणजे मुलगी आल्यानंतर काही मुली अशा पण आहेत की ज्याचा त्रास तिच्या सासू सासऱ्यांना आणि येऊन तिच्या नवऱ्याला पण होतोय. एवढा होतोय की भाई लिटरली, म्हणजे जसं तुम्ही आपण ते पाहिलं हैदराबादमध्ये AI इंजिनियर असो किंवा मुंबईमध्ये इकडे एक बँक मॅनेजर असो, लिटरली भाई त्यांनी सुसाईड केलं त्यांच्या बायकोच्या त्रासामुळं. सो भविष्यात असं व्हायला नको नाही का. एक ओळ अशी एखाद्या आजोबाने, मीच किंवा तुम्ही तुमच्या नातूला सांगायला नको की एक म्हातारा होता तो लहानपणीच मिळाला. लय डार्क स्टोरी आहेत रे याला. म्हणजे इमॅजिन नाही करू शकत. डोमेस्टिक व्हायलन्स हे आधी फक्त मुलीच्या साईडला चालायचा, आता हळूहळू मुलाच्या साईडला पण चालायला लागला आहे. सो लय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक छोटासा शब्द आहे तो डोमेस्टिक व्हायलन्स, पण त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये एक मुलगा आत्ता आपण मुलीच म्हणू शकतो आपण, की त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ते मुलगी डे 1 पासून अंटिल हर डेथ अप टू, म्हणजे ते म्हातारे होईस तर बाकीचे नातू पण ते सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात. आणि त्यात जर त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा अपेक्षा असतील ना भाई, तर त्या नक्कीच कंप्लीट करायला पाहिजेत. असो, ही आजची आपली स्टोरी होती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मे बी या गोष्टी कोणाला पटतील, कोणाला नाही पटणार. ॲट एंड ऑफ द स्टोरी एक गोष्ट कन्क्लुजन म्हणजे असं सांगायची राहिली माझ्याकडून, की माझे जे पण व्ह्युअर्स आहेत, मुलगा असो मुलगी असो, आत्ता जे पाहत आहेत हे व्हिडिओ, ॲट द एंड ऑफ द लाईफ तुमच्या असं तुम्हाला रिग्रेट व्हायला नको की भाई ही ओळ माझीच होती, की एक म्हातारी होती ती लहानपणीच मेली, एक म्हातारा होता तो लहानपणीच मेला. तुमची लाईफ तुम्ही अशी जागा नाही यार की ईच अँड एव्हरी मुमेंट तुम्हाला आहे ना, म्हणजे रिग्रेटच नको व्हायला. दॅट्स द कन्क्लुजन फ्रॉम माय साईड, की असं एक तात्पर्य या गोष्टी, ह्या मी आत्ता एवढं जे बोललो त्यातून तुम्ही घ्यायला पाहिजे. व्यवस्थित एन्जॉय करा. जर तुम्हाला असं वाटतं आहे की नाही बाई, म्हणजे तुमचं जर लग्न झालं आहे, तुमची बायको असेल किंवा तुमचा नवरा असेल, ठीक आहे, तर त्यांना ह्या गोष्टी असे फील होऊ देऊ नका. तुमचे एनी काइंड ऑफ रिलेटिव्ज असतील, तुम्हाला वाटत असेल त्या गोष्टीतून ट्राय टू बी टेक देम आउट. जे असं डिप्रेशन वगैरे अशा गोष्टीमधून जाऊ देऊ नका. सो रॅपअप करतो, म्हणजे जे काही ऑलरेडी मी केलेलं होतं मागाशी, पण हे कन्क्लुजन सांगायचं राहिलं बस, बाकी काय नाही. चला, बाय बाय.